भारतीय दंड संहिता 1860 प्रकरण 4 साधारण अपवाद कलम 100 शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो। शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग या कलमात नमूद केलेल्या अपराधाविरुद्ध असतो, परंतु तो यापूर्वीच्या कलमातील अपवाद लक्षात घेऊनच वापरायचा आहे। तो हक्क इच्छापूर्वक हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्याइतपत व्यापक असतो ते अपराध असे। पहिले, ज्या हल्ल्याचा परिणाम मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हल्ला। दुसरे, ज्या हल्ल्याचा परिणाम जबर दुखापत होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हल्ला। तिसरे, बलात्कार करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला। चौथे, निसर्गक्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्ती करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला। पाचवे, अपहरण किंवा अपहरण या उद्देशाने केलेला हल्ला। सहावे, एखाद्या व्यक्तीला ज्या परिस्थितीत कैदेत टाकल्यास आपल्या सुटकेसाठी तिला सरकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेणे शक्य होणार नाही अशी वाजवी धास्ती निर्माण होईल अशा उद्देशाने केलेला हल्ला। सातवे, ज्या कृतीमुळे एरवी जबरी दुखापत करण्याची धास्ती निर्माण होऊ शकेल अशी ॲसिड फेकण्याची किंवा देण्याची कृती करणे किंवा ॲसिड फेकण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करणे। कलम 101 मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो। जर घडणारा अपघात कलम 100 मधील नसेल तर शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हल्लेखोराला मृत्यू घडवून आणण्याइतपत व्यापक नसतो, परंतु कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून तो हक्क मृत्यूखेरीज इतर कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतपत व्यापक असतोच। कलम 102 शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे। सदरचा अधिकार अपराध केला नाही तरी त्या अपराधाचा प्रयत्न केल्यास अगर धमकीमुळे शरीरात धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होताच सुरू होतो आणि शरीराला धोका असल्याची धास्ती असेपर्यंत तो हक्क चालू राहतो। कलम 103 मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो। कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क या कलमात नमूद केलेल्या प्रयत्न आणि अपराधाविरुद्ध असतो। तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्य करण्याचा मृत्यू घडून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणतीही अपाय करण्याइतपत व्यापक असतो ते अपराध असे। पहिले, जबरी चोरी। दुसरे, रात्रीची घरफोडी। तिसरे, आग लावून अपक्रिया करणे यात जी इमारत, तंबू किंवा जलयान माणसांचे वसतिस्थान म्हणून अगर मालमत्ता ठेवण्याचे स्थान म्हणून वापरले जाते यांचा समावेश आहे। चौथा, खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क जर वापरला नाही तर मृत्यू किंवा जबर दुखापत होईल अशी ज्यामुळे वाजवी धास्ती निर्माण होईल अशा परिस्थितीत चोरी, अपक्रिया किंवा गृह अतिक्रमण। पाचवे, जाळपोळ करून अगर स्फोटके वापरून अपक्रिया करणे यात सरकार, स्थानिक अधिकारी, अगर सरकारी मंडळ, अगर सरकारी कंपनी याची कोणत्याही प्रकारची मिळकत तसेच सरकारी रेल्वे, ट्रामवे अगर कोणतेही वाहन ज्यामधून भाड्याने अगर मोबदल्याने प्रवाशांची वाहतूक केली जाते यात सदरची मिळकत सरकारतर्फे वापरली जात असेल अगर तसा इरादा असेल तरी पुरेसे आहे। कलम 104 असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो। जो अपराध अगर त्याचा प्रयत्न चोरीचा, अपक्रिया करण्याचा किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचा असेल परंतु कलम 103 मध्ये दर्शविलेल्या वर्णनाचा नाही तर त्याविरुद्ध त्या अपकृत्य करणाऱ्याचा इच्छापूर्वक मृत्यू घडून आणण्याइतका व्यापक नसतो, परंतु कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून मृत्यूखेरीज अन्य कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतका व्यापक असतोच। कलम 105 मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे। सदरचा हक्क मालमत्तेला धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होते तेव्हा सुरू होतो। चोरी संदर्भात सदरचा अधिकार अपराधी हा मालमत्तेसह काढता पाय घेईपर्यंत अगर सरकारी अधिकाऱ्यांची मदत मिळविण्यात येईपर्यंत
किंवा अशी मालमत्ता परत मिळवण्यात येईपर्यंत चालू राहतो. जबरी चोरी संदर्भात सदरचा अधिकार जोपर्यंत आरोपी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला दुखापत किंवा अन्यायाने प्रतिबंध करीत आहे तोपर्यंत अथवा जोपर्यंत तत्काळ मृत्यूचे दुखापतीचे अगर प्रतिबंधाचे भय असते तोपर्यंत चालू राहतो. फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अपक्रिया या संदर्भात सदरचा हक्क जोपर्यंत अपराधी फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचे चालू ठेवतो तोपर्यंत चालू राहतो. रात्रीच्या घरफोडी संदर्भात सदरचा हक्क जोपर्यंत अशा घरफोडीमुळे सुरू झालेले गृह अतिक्रमण चालू असेपर्यंत चालू राहतो. कलम 106 प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून आत्मसंरक्षणाचा हक्क. ज्यामुळे मृत्यूची वाजवी धास्ती निर्माण होते असा हल्ला असतो त्याविरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असताना परिस्थिती अशी असते की बचाव करू पाहणाऱ्या व्यक्तीला निरपराध व्यक्तीला अपाय होण्याचा धोका पत्करावा लागतो. त्याशिवाय तो हक्क परिणामकारकपणे वापरू शकत नाही तर तो हक्क धोका पत्करण्याइतपत व्यापक असतो.